सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत होते। याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता। आता मात्र कांद्याचे दर वाढत आहेत, यामुळे फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसात घाऊक बाजारात कांद्याच्या भावात 50% वाढ झाली। दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात 12 रुपयांची वाढ झाली। मराठवाड्यात दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे। पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागले। या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा जमा झालाय। जायकवाडी धरणात तब्बल 1% पाणीसाठा वाढलाय। जायकवाडी धरणात 4600 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे। जायकवाडी धरण भरायला सुरुवात झाल्यामुळे मराठवाड्याला चांगलाच दिलासा मिळणार आहे। पावसाचं मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्याची रोजची रिमझिम सुरूच आहे। त्याचबरोबर राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरलाय। महाराष्ट्रात मान्सून सर्वत्र जाण्यासाठी अजून 2 दिवस लागणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता कायम आहे। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसह कोकणात पुढील 4 दिवस पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला। पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता नाईट ड्युटी असणार आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे। पाऊस पडत असताना संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नजर ठेवली जाणार आहे। भाजपाचा नवीन अध्यक्ष नागपूर RSSच्या मुख्यालयातून ठरवला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे अध्यक्ष ओम माथुर व सुनील बन्सल यांच्या नावाची चर्चा आहे। JP नड्डा यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत असून JP नड्डा यांची वर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात झाल्यामुळे नवीन अध्यक्ष लवकरच निवडला जाणार आहे। मात्र नवीन अध्यक्षासाठी चर्चेत असलेल्या शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली। त्यामुळे कोणाचे नाव येणार याकडे लक्ष लागलं।